वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। शिवसेना भाजपच्या वादावर दोघंही काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र दोघांनी सावध पवित्रा घेत छोटेसे चिमटे काढलेत। उद्धवजींनी रोप लावलं, मी माती टाकली, खत पाणी दोघांनी टाकलं, संकेत समजून घ्या असं म्हणत युतीची वाटचाल यापुढेही सुरूच राहील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर जे चांगलं त्याचं खुल्या मनाने कौतुक, मी अपशकुन करायला आलो नाही, चांगल्यासाठी खांद्याला खांदा लावून सोबत उभा राहणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले। माहीम निसर्ग उद्यानातून आज राज्य सरकारच्या 2 कोटी वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे। त्यावेळी दोघंही बोलत होते। यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यपाल सी विद्यासागर राव, प्रकाश जावडेकर आणि विवेक ओबेरॉय याचीही उपस्थिती होती। माननीय उद्धवजींनी वृक्ष लावला आणि त्याला माती मी टाकलेली आहे आणि मी एकत्रितपणे त्या वृक्षाला खत आणि पाणी टाकलेलं आहे। त्यातला संकेत आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे। आम्ही हा महाराष्ट्र पूर्णपणे हरित करू आणि हे जे काही रोपटं लावलेलं आहे हे अतिशय वटवृक्षामध्येच या ठिकाणी परिवर्तित होईल हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो। मी काही अपशकुन करायला इकडे आलेलो नाहीये। जे चांगलं आहे त्याचं मी खुल्या मनाने कौतुक करणार आणि नुसतं कौतुकच नाही करणार, तर जिथे जिथे तुम्हाला गरज असेल तिथे तुमच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून उभा राहणार। या वृक्षारोपणाच्या किंवा रोपण हे फार एक छोटा शब्द झाला, वृक्ष लागवड या कार्यक्रमामध्ये मी तमाम शिवसैनिकांना सुद्धा सहभागी करतो।